अधिक महिना हा सर्वश्रेष्ठ महिना समजतात. त्यामुळे अधिकाधिक चांगली कर्मे करावीत असा संकेत श्रीकृष्णाच्या आवडत्या महिन्याचा आहे. या महिन्यात अन्नदान, जलदान, नेत्रदान, वृक्षदान, फळदान, श्रमदान, वस्त्रदान अशा प्रकारच्या अनेक दानांचा हा महिना आहे. या महिन्याला जो दान करेल त्याला अधिक पुण्य मिळते, त्याला प्रतिष्ठा लाभते. पुरुषोत्तम व्रताची माहिती भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितली आहे. त्यानुसार ज्यांना जे जमण्यासारखे आहे ते त्यांनी अवश्य करावे. या महिन्यात ज्ञानेश्वरी, दासबोध, नवनाथ, भक्तिसार, गुरुचरित्र आदी धार्मिक ग्रंथांचे पारायण करावे. अधिक मासालाच मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात. मराठी पंचांगानुसार ज्या वर्षात 12 ऐवजी 13 महिने येतात तेव्हा त्या वर्षी अधिक मास असतो. आता आपण सविस्तर बघू. या महिन्याला अधिक मास का म्हणतात, तर आपण 2 प्रकारच्या कालगणना वापरतो. एक सूर्यावर आधारित आणि दुसरी चंद्रावर आधारित. पृथ्वीला सूर्याभोवती फेरी मारण्यास 365 दिवस 5 तास 48 मिनिटे लागतात, तर चंद्राच्या 12 फेऱ्यांचे 1 वर्ष 354 दिवसांचे असते. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा दरवर्षी 11 दिवसांनी लहान असते. हा फरक भरून काढण्यासाठी ऋतूंचे चक्र पंचांगासोबत जुळवून ठेवण्यासाठी दर 32 ते 33 महिन्यांनी म्हणजे साधारण 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना धरला जातो. यालाच आपण अधिक मास म्हणतो. तसेच या महिन्यात सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे होत नाही, म्हणजे संक्रांत होत नाही. म्हणून या मासाला असंक्रांती मास सुद्धा म्हणतात. अधिक मासाची देवता पुरुषोत्तम म्हणजे विष्णू ही मानली आहे. या महिन्यात श्रीकृष्णाची पूजा करतात. असे केल्याने सुख व आनंद प्राप्त होते व आपल्या मनोकामना पूर्ण होतात, पापक्षालन होते, मोक्ष प्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. या महिन्यात भागवत पारायण करावे, हरिविजय पुरुषोत्तम महात्म्य वाचावे किंवा ऐकावे. 1 लक्ष तुलसी दलांनी श्रीकृष्णाची पूजा करावी. या महिन्यात श्रीकृष्णाचा जप करावा, कमी बोलावे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप जरूर करावा. विष्णू सहस्त्रनाम म्हणावे, ऐकावे. या मासात व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठावे, स्नान करून धूतवस्त्रे नेसून राधाकृष्णाच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करावी. यथाविधी पूजा अर्चा करून तुपाचा दिवा लावावा, अखंड नंदादीप लावावा. रोज पूजा आरती करावी, फळांचा नैवेद्य दाखवावा. या महिन्यात परान्न घेऊ नये, दुसऱ्यांशी भांडू नये, मारामारी करू नये, अपशब्द शिवीगाळी करू नये, अपेय पिऊ नये. शरीराने व मनाने पवित्र राहावे, ब्रह्मचर्य पाळावे, केळीच्या पानावर जेवावे, व्रताचा भंग करू नये, सतत नामस्मरण करावे. अधिक मासात 33 अनारसे कास्य पात्रात भरून दान करावेत. तसेच या महिन्यात गुळाची ढेप, तूप इत्यादी व छत्री, पादत्राणे इत्यादी दान करावे. या महिन्यात जास्तीत जास्त पुण्यकर्मे करावी. अधिक मासात महत्वाचे आहे ते जावयाला अनारशाचे वाण देणे. कन्या व जावई यांना लक्ष्मीनारायण यांचे स्वरूप मानून त्यांना वाण द्यायचे असते. या महिन्यात दानाचे महत्व आहे. अनारसे दान करणे शक्य नसल्यास लाडू, पेढे, बत्तासे असे पुरुषवाचक पदार्थ द्यावेत. शक्यतो हे पदार्थ जाळीदार असावेत. रसगुल्ले, म्हैसूर पाक हेही पदार्थ चालतात. या महिन्यात जावयाला व लेकीला मिळून 3 धातूचे दान देतात, शिवाय अनारसे देतात. साधारणपणे
काशाची वाटी, त्यात चांदीचे निरांजन व सोन्याचे वळे देतात. अधिक मासात जावयाला दीपदान करतात. अधिक मासात जावयाला दीपदान करतात. तो कुठल्याही धातूचा असला तरी चालतो. दीपदानाला महत्व असते. नवीनच लग्न झाले असल्यास लेकीची ओटी सुद्धा भरतात. अधिक मासात रोज सायंकाळी देवापुढे दिवा लावावा. जमेल त्याने अखंड नंदादीप ठेवावा. महिना अखेर धातूच्या दिव्याची पूजा करून तो ब्राह्मणास द्यावा. महिन्यात शुभ्र दिवशी दिला तर चांगला, कारण दीपदान हे वंध्याचे वंध्यत्व हरते, सौभाग्य देते, चिंतित मनोरथ पूर्ण करते, गुणीवर लाभतो. म्हणून दीपदानाचे महत्व फार आहे. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती इत्यादी मंगल कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते.